आता आपण पाहणार आहोत ऊसापासून गूळ कसा तयार करतात। आणि आता उभे आहोत आपण नागपूर तुळजापूर रोडवरील हातगावजवळ असलेल्या बरडशेवाळा ह्या ठिकाणी। आणि या ठिकाणी एका शेतकऱ्याने गुऱ्हाळ ह्या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि ऊसापासून गूळ तयार करण्याची प्रक्रिया या ठिकाणी राबविली जाते। पहा चरक आहे आणि या चरकामधून पहा रस काढला जातो। हे पहा ह्या ठिकाणी यांचे मोटर आहे, बेल्ट लावून हे मोटर फिरवले जाते, चरकाला फिरवले जाते। आणि पहा हा चरक आहे, मागच्या साईडला हे मोटर आहे, जनरेटरची सुद्धा या ठिकाणी सोय आहे। आणि या ठिकाणी हे चरकाची सिस्टीम आहे। पहा ट्रॅक्टर उभे आहेत आणि या ठिकाणी चरक आहे। एक वयोवृद्ध माणूस या ठिकाणी या चरकामध्ये ऊस टाकण्याचं काम करत आहे। एका वेळेला एक मोळी या चरकामध्ये बसते, त्याच्यापासून रस काढला जातो आणि हा रस या ठिकाणच्या पहा या पिवळ्या हौदामध्ये जमा केला जातो। या ठिकाणी 2 हौद आहेत आणि या ठिकाणी पहा रस कशा पद्धतीने या मशीनमधून पडत आहे आणि हा रस असा जमा होतो आणि हौदामध्ये जमा होतो। त्यावर साय येते, एक प्रकारचा मळसुद्धा जमा होतो। हा मळ साफ केला जातो। ह्या ठिकाणी दर्द भरे गाणे लावून हे कर्मचारी आपले मनोरंजन करत असतात। हे यूपीचे कर्मचारी आहेत आणि दर्द भरे गाणे ऐकत ऐकत हे काम या ठिकाणी करत असतात। आणि ह्या चरकातून निघालेला रस पहा एका नालीच्या माध्यमातून पहा हे जे आहे हे आहे भेंडी आणि भेंडीचं पाणी हे रसामध्ये हौदामध्ये या छोट्या कलईत टाकलं जातं आणि त्याच्यावर हा मळ तयार होऊन येतो आणि मळ नंतर काढला जातो। हे ती रसाची नाली आहे। ते चरकातून निघालेला नस पहा हे रस अशा पद्धतीने ह्या नालीतून येतो आणि आवश्यकतेप्रमाणे त्या कलईमध्ये ओतला जातो। पहिल्या कलईमध्ये ओतला जातो, त्याच्यामध्ये भेंडीचं पाणी टाकलं जातं आणि तो वर आलेला मळ साफ केला जातो आणि त्याला उकळल्यानंतर दुसऱ्या कलईमध्ये थोडा लालपणा आला की दुसऱ्या कलईमध्ये त्याला टाकलं जातं। पहा रस कशा पद्धतीने आणि पहा या पहिल्या कलईमध्ये पडत आहे, त्याच्यानंतर बाजूला दुसरी कलई आहे आणि मळ हा पहा साफ केलेला आहे पूर्ण। याला लाल केल्यानंतर तिसऱ्यामध्ये हा गूळ तयार झालेला आहे आणि हा गूळ तयार झाल्यानंतर थंड होण्यासाठी पहा कसं ह्या कलईतलं त्या कलईमध्ये कशा पद्धतीनं रस टाकला जातो। पहिल्या कलईतला रस दुसऱ्या कलईत आणि हा गूळ तयार झालेली एक कलई दिसत आहे आणि अशा पद्धतीने गूळ तयार होतो। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर निश्चित लाईक करा, शेअर करा आणि पुढे पाठवा। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर, उमरखेड। है